नमस्कार मंडळी, आज आमच्या गावामध्ये एक रेअर गोष्ट घडलेली आहे. साधारणतः एका गाईला एकच पिल्लू होतं, पण आमच्या इथे एका गाईला 2 पिल्लं झालेली आहे, म्हणजे ट्विन्स झालेली आहे. आणि त्यातही महत्वाची गोष्ट म्हणजे दोघंही आयडेंटिकल आहे, त्यामुळे ते दोघंही सारखेच दिसतात. चला तुम्हाला दाखवते. सुरुवातीला ही गाय आहे आणि या गाईला ट्विन्स झालेले आहे. ते दोन्ही ट्विन्स कसे दिसतात दाखवते. यांच्याकडे खूप गायी, खूप बकऱ्या आहेत बघा. सर्वात आधी तुम्हाला याचं क्यूट क्यूट किती गोड आहे टपलेले आहे बघा. हे आहेत 2. ओ ये किती महिन्याचे काका हे? 1 महिन्याचे. मी वासरू आहे काय? 2 कारोडा. तर हे दोघं जण आता 2 आहेत, तर मग दोघं जण एकाच वेळी दूध पिते काय? एकाच टायमाला कसे पकडून घ्या, उभ्या जाऊन जा, काहीच नाही करत. काय भली सिरी साठी आणि पिल्ल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच नाही, ते चांगलं आहे. घरी झालेल्या आहे ना, त्या या आजी आहे. आजी कशी आहे? पिल्ले बडे हात मस्त बडे दिसते. मस्त दिसते. मस्त दिसते राजीली पिल्ले तर लहान. आजी दोघांचं नाव काय ठेवलेलं आहे? हे रिद्धी सिद्धी. रिद्धी सिद्धी. दोन्ही कारोड आहे, वासरू नाहीये, त्याच्यामुळे आजीनं गोड नाव ठेवलेलं आहे रिद्धी सिद्धी. नाही घेऊन जात बाळा, मी तुझा यावर वेटरनरियनची काय रिॲक्शन आहे हे जाणून घेण्यासाठी माझे आजोबा स्वतः एक वेटरनरियन असल्यामुळं आज मी त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे. माझ्या आजोबांचं थोडं इंट्रोडक्शन घेऊया. चला आप्पा, तुमचं नाव वगैरे सांगा ना. माझं नाव गुणवंतराव भीमराव जुटे आहे. मूळचा मी बेलोण्याचा रहिवासी आहे, महाराष्ट्रातला, अमरावती जिल्ह्यात. आणखी जबलपूरला मी ग्रॅज्युएशन केलं, काही स्पेशलायझेशन वेटरनरीमध्ये. तिथे मी BVSC केलं, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स. तिथून पास झाल्यानंतर मग MP मध्ये सर्व्हिस केली. तर आता आपला मेन मुद्दा जो आहे तो आपण आप्पाला विचारू की त्या गाईला ट्विन्स कसे काय झाले, त्यामागचं सायंटिफिक रिझन काय? सायंटिफिक रिझन म्हणजे गर्भाशयात म्हणजे 2 ओव्हरी असतात, तर त्याच्यात जे डिंब असतात, ओव्हम, ते मॅच्युअर झाल्यानंतर गळतात गर्भाशयामध्ये. तर त्याचं फॅलोपियन ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन होते. तर एकाच वेळी जेव्हा नराचं वीर्य गर्भाशयात जाते त्यावेळेस दोन्ही डिंब एका वेळी जर गळले तर ते फर्टिलाइज होतात. दोन्ही एक्स फर्टिलाइज होतात. हा, किंवा एकच फर्टिलाइज होऊन त्याचे 2 विभाजन होते. तसे 2 प्रकारचे ते युग्म असतात. म्हणजे एकाच ओमचे जे विभाजन युग्म तयार होतात ते बिलकुल समान असतात, सिमेट्रिकल, आयडेंटिकल. नाही, आयडेंटिकल याचे असू शकतात, पण हे समान असतात. त्यांचे हॅबिट्स ते एकाच ओम पासून बायफरकेट होऊन तयार झालेले असतात. पण तुम्ही आधी सांगितलं होतं की एका गाईला, जसं आपण पाहतो की आपल्या गावामध्ये एका गाईला एकच पिल्लू झालेलं आहे, तर तुम्ही मला मगाशी सांगितलं की 5 पिल्लू होऊ शकतात. म्हणजे वीर्यामध्ये स्पर्म पुष्कळ असतात आणि त्याचे ओव्हम सुद्धा जसं टेस्ट बेबी आपण तयार करतो तर त्याच्यात पुष्कळ तयार करतात. पण मग जेव्हा आपण आता एक गाई साधारणतः एकाच पिल्ल्याला जन्म देते, तर मग ते 5 पिल्ल्याला जन्म देईन तर तिला काही प्रॉब्लेम नाही होणार? नाही, हळूहळू तसं बकरी आहे, कुत्री आहे, यानं होत. तर ते असं क्रम बाय क्रम निघतं. थोडासा 15 सेकंद, 1 सेकंद, 1 मिनिट असं एकांत थोडी बाहेर. प्रॉब्लेम फक्त ते असते की इतकं मोठं वजनचं म्हणणं पुन्हा त्याला पोचणं, त्यातले काही वीकही असू शकते. वीक मरतात.
लॉ ऑफ दी सर्वायवल ऑफ दी फिटेस्ट. म्हणजे जो सक्षम राहील तो जिवंत राहतो. आप्पा आपल्या गावामध्ये ती अशी गाडी फिरते, एका बैलाला 2 तोंड 3 तोंड असते, एखाद्या वासराला, मग ती म्हणते की देव देव आहे. तुमचं काय मत आहे या अंधश्रद्धेवर? नाही, ते गर्भाशयात असताना विकृत सर्व जण तयार होतात. असे त्याला मॉन्स्टर्स म्हणतात. ते असे कधी कोणाचं डोकं खूप मोठं असते, कोणाला म्हणजे एक पायच नसते. कधी कधी चार पाय असतात, एकाला एकमेकाला जोडलेले असतात. तर कधी नुसतं डोकं जोडलेलं असते, बाकी वेगळे वेगळे राहतात. कधी पोटापाशी जोडलेले असते. असे मॉन्स्टर्स तयार होतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमच्या गावात जर अशी कोणती गाडी आली की वेगळा काहीतरी वासरू आहे, त्याला 2 तोंड आहे, 2-4 काय आहे, अशा प्रकारच्या कुठल्याच गोष्टीला एंटरटेन करू नका, कारण त्यामागे सायंटिफिक रिझन आहे. म्हणून पैसे बिलकुलही देऊ नका. तुम्हाला काय वाटते? हा, म्हणजे ह्या अंधश्रद्धेला हे नॅचरल आहे. अंधश्रद्धा नाही ठेवायची. गर्भाशयामध्ये आपोआपच असं विकृती, काही संरचना म्हणजे अंडाशयाची त्या प्राण्यामध्ये रूपांतर होत असते. तर असं होतं सायंटिफिक रिझन त्या मागचं. आणखी काही गोष्टी घडल्या तर आणखी आपल्याकडे आजोबा आहे, ते सांगतील आपल्याला त्यामागचं सायंटिफिक रिझन. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय करा आप्पा. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद आप्पा, तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिल्याबद्दल.